नमस्कार नमस्कार मित्रांनो. तुमचं 21 दिवसाच्या होओपोनोपोनो EFT अँड ग्रॅटिट्यूडच्या मराठी सिरीजमध्ये हार्दिक स्वागत आहे. मी आहे विवेक कुलकर्णी. मी आहे होओपोनोपोनो अँड EFT हिलर अँड लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच. मित्रांनो, डे 1 डे 2 आपण बघितला. डे 1मध्ये आपण डॉक्टर ह्युलेन यांच्याबद्दल माहिती घेतली आणि डे 2मध्ये आपण होओपोनोपोनोची पेअर करून बघितली. तर आज डे 3 आहे. डे 3मध्ये आपण होओपोनोपोनो हेल्थसाठी तुम्ही कशा प्रकारे त्याचा उपयोग करू शकता, कशा प्रकारे तुम्ही निरोगी होऊ शकता आणि कशा प्रकारे तुम्ही तुमच्या हेल्थला बरं करू शकता होओपोनोपोनो पेअरद्वारे. होओपोनोपोनो एक मॅजिकल मंत्राज आहे की ज्या मंत्रांचा तुम्ही यूज करून तुम्ही शरीरामध्ये कुठलेही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला नी प्रॉब्लेम असेल, तुम्हाला हेडॅक असेल किंवा तुम्हाला मेंटल प्रॉब्लेम असेल, चिडचिडं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही होओपोनोपोनोचा यूज करून म्हणजे मेंटल अँड फिजिकल हेल्थला चांगलं करू शकता. मित्रांनो, तुम्हाला मेडिकल बिल्स कमी करायचे असतील, ड्रग्स जे आहेत त्या ड्रग्सला कम्प्लिटली जर रिमूव्ह करायचं असेल तुमच्या लाईफमधून, तर तुमच्यासाठी मित्रांनो होओपोनोपोनो हे करणं फार जरुरी आहे. होओपोनोपोनो हिलिंगद्वारे तुम्ही स्वतःला बरे करू शकता. फक्त तुम्हाला काम आहे तुमचं आंतरिक व्हायब्रेशन पॉझिटिव्ह करणं. मित्रांनो, कुठेतरी आपण जेव्हा बिमार असतो किंवा आपलं कुठे त्रास होत असतो आपण खूप निगेटिव्ह होतो. ते निगेटिव्हचं व्हायब्रेशन आपल्या बॉडीमध्ये पसरत जातं, आपल्या सेल्स डॅमेज होत जातात आणि आपण अधिक बिमार पडत जातो. आपण सबकॉन्शियस माइंडला आपण निगेटिव्हचे मेसेजेस देत असतो. तर मित्रांनो, हे जे आपण करतो निगेटिव्हिटीचं व्हायब्रेशन आपल्या बॉडीमध्ये आपण प्रकट करतो रोज बोलून ते आपल्याला आता याच्यापुढे बंद करायचे आहे. तर आपल्याला त्याच्या विरुद्ध करायचं आहे. आपल्याला आपल्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सचं जनरेशन करायचं आहे. आपल्या बॉडीमध्ये आपलं आंतरिक शरीराला आपल्याला शुद्ध करायचं आहे कम्प्लिटली पॉझिटिव्हनेसनी. बघा मग मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे चेंजेस होतात. तुम्ही जर तुमच्या शरीराला जर आंतरिक मनाला तुम्ही जर पॉझिटिव्हिटीचे व्हायब्रेशन्स दिले तर तुमचं ब्रेन पण तसं काम करेल आणि तुम्ही स्वतः तुमची बिमारी किल करायला मदत कराल. तुम्हाला कुठली पण बिमारी असो, तुम्हाला कुठे पण पेन असो, तुम्हाला त्याच्यावरचं जे लक्ष केंद्रित आहे तुमचं की खूप त्रास होते, खूप दुखते, कुठेतरी पेन होते, कुठेतरी मला त्या शरीराचं दुःख आहे, त्याचा तसा विचार न करता ते शरीरातून त्या गोष्टी सगळ्या पूर्णपणे काढून टाकायच्या आहे आणि आपल्या शरीराची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे की मी जे माझा त्रास होते आहे त्याच्यासाठी मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. धन्यवाद म्हणायचं आहे त्या पेनला की तू मला रिअलाईज करून दिलं की आपल्या शरीराचं किती महत्त्व आहे. त्याला माफी मागायची आहे. माफ कर, मी तुझ्याबद्दल खूप निगेटिव्ह विचार केला आणि शेवटी तुम्हाला त्याला प्रेम व्यक्त करायचं आहे. आय लव्ह यू म्हणायचं आहे. आय लव्ह यू फॉर धिस पेन. तर मित्रांनो, चला आपण सुरू करूया. तुम्हाला एक शांत जागी बसायचं आहे. ओके, अँड टेक डीप ब्रेथ. डोळे बंद करून डीप ब्रीथिंग करायचं आहे. तुम्ही माझ्यासोबत करू शकता. एक शांत जागी बसायचं आहे, रिलॅक्स बसायचं आहे, डोळे मिटायचे आहे आणि रिलॅक्समध्ये तुम्हाला डीप ब्रीथिंग करायचं आहे. रिलॅक्स सोडायचं आहे. तुम्हाला डीप ब्रीथिंग करायचं आहे. लांब श्वास घ्यायचे आहे. रिलॅक्स. अगेन डीप ब्रीथिंग. देन रिलॅक्स. आता आपला दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवून तुम्हाला ही पेअर म्हणायची आहे. डिअर हेल्थ, आय एम सॉरी. मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी. मला क्षमा कर. प्लीज मला क्षमा कर. मी तुझ्याबद्दल खूप विचार केला, खूप निगेटिव्हिटी विचार केला.
त्याबद्दल मला माझी चूक झाली, मला क्षमा कर. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. डिअर हेल, आय लव्ह यू. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. थँक्यू. मला माफ कर. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. ह्या पेनसाठी धन्यवाद. त्याच्यामुळे मला रिअलाईज झालं की आपल्या शरीराचं किती महत्त्व आहे. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, तुम्हाला जर गुडघ्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही म्हणू शकता, डिअर नी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. पूर्ण फिलिंग्सद्वारे तुम्हाला म्हणायचं आहे. जिथे कुठे त्रास आहे, गुडघ्यात त्रास आहे, कमरेमध्ये त्रास आहे, डिअर नी, आय एम सॉरी. माझं चुकलं. प्लीज फॉरगिव्ह मी. मला क्षमा कर. आय लव्ह यू. मी तुझ्यावर प्रेम करतो. थँक्यू. धन्यवाद. तर मित्रांनो, टेक डीप ब्रेथ. तुम्ही ही पेअर सलग 108 वेळा 51 टाईम 108 51 11 टाइम्स तुम्हाला ह्या पेअरला तुम्ही करू शकता. दॅन लास्ट तुम्ही टेक अ डीप ब्रेथ and relax. Take a deep breath. Relax. ओके. थँक्यू मित्रांनो. तुम्ही ह्या पेअरचा रोज आपल्या जीवनामध्ये उपयोग करा आणि मग हे मॅजिकल रिझल्ट बघा. थँक्यू मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. मित्रांनो, तुम्हाला जर हे जर प्रॉपरली जर शिकायचं असेल, तुम्हाला जर स्वतःला प्रॉपरली हील करायचं असेल, खरंच तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी खूप पेन आहे कुठल्या पण गोष्टीचा, तो मेंटल असो का फिजिकल, तर मी 3 दिवसाचा बूट कॅम्प घेऊन येतो आहे 15 ऑगस्ट 15, 16 आणि 17. तुम्हाला जर त्याच्यामध्ये फ्रीमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये हिलिंग शिकू शकता, की मी तुम्हाला प्रॉपरली स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर दिलेल्या खाली लिंकवर किंवा नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.